तर गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा आपला ब्लॉग असणार आहे दर्शनाचा आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपली नाईट ट्रेक कसा गेला आपण त्या। बाकी आपण आता बस डेपोजवळ आलं इथं, कारण की आपले मित्रमंडळी तिकडे चला या साईडलाच परत आपल्या रूमच्या इथेच। आणि आज तुम्हाला जाम मजा येईल, कारण की गुप्त भीमाशंकर गेलं तर करू, नागफणी पण करू, पण आपले जर मित्र आहेत त्यांची जराशी तब्येत खराब झालेली आहे असा विषय आलेला आहे। बाकी काही नाही, बघू चला पुढे। दर्शनाची लाईन जाम मोठी आहे, पण दर्शनासाठी आपल्याला 4 माणसं आपण पहिलेच पुढे पाठवल्या। आता त्याही फोन केला की या तुम्ही अर्ध्या तासाची लाईन राहिले फक्त, मग चला जाऊ आता लाईनला, बघू पुढे दर्शनाचं काय। तर या साईडला मंदिर आहे बघू शकता, आणि इकडे बस डेपो आहे। बस डेपोच्या साईडनेच आपण आतमध्ये या साईडला स्टे घेतला होता आज। बाकी काही नाही, लाईन बघा पूर्ण लांबपर्यंत गेले। जर लाईनीला आता गेलो ना कंटिन्यू 5 तास कसं पण लागतील, म्हणजे कमीत कमी 5 तास लागतीलच लाईनीला, पण नाही आपण बराला जुगाड करून ठेवलेला। बाकी काही नाही, चला पुढे जाऊ मामांच्या जवळ, जर त्यांचं पण हालचाल बघू, कारण की आपल्या लाईन लावले तरी आणि भेटू ना मग। तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण रात्री बघितली होती तर लाईट लावलेली आणि तोच तो ओम होता तिथे। बाकी ही ती कमान आहे नवीन झालेली। आणि चला आतमध्ये जाऊ आपण आता, मुखदर्शनच्या लाईनच्या जाऊ आतमध्ये, कारण की आपली माणसं आतमध्ये आहेत ना, म्हणून मागच्या जाऊ। चला आतमध्ये आपण। तरी आज सोमवार नाही, सोमवारी अजून गर्दी होत नाही, उद्या बी गर्दी होत, उद्या बी गर्दी होत। तर काय बघू शकता मुखदर्शनाची लाईन, मुखदर्शनाला पण लाईन आहे वेगळी, ती पण पार तिथपर्यंत आहे मागं त्या साईडला, असा विषय आहे। त्याला आपला काय आता यो मागच्या साईडला इथं मंदिर आहे, पण मागच्या साईडनं तसं येऊ। तर मित्रांनो तुम्हाला आता काय दाखवलं बघा तुम्ही तुमच्या डोळ्यानेच। गेल्या वर्षी पण इथे आलो होतो, पण त्या टायमाला आपला फोन बंद होता म्हणून फोटो काढायला भेटला नव्हता आणि धुका पण होता। यावेळेस आपल्याला फोटो वगैरे काढायला भेटले परफेक्ट, आणि कोणाला माहिती पण नाही रस्ता, म्हणजे मागच्या साईडने यायला लागतो तसा। याने एकदम सिनेमॅटिक शॉट घेतले आणि व्ह्यू घेतले परफेक्ट एकदम। पेढे फुकट बघायला बघायला। तर काय कसं रे झटकं बिटकं देत निघल्या बाहेर। आता आपण बघू गुप्त भीमाशंकरला जायचं आहे, पहिले बॅगी घेऊन येऊ, न मग तसंच जाऊ, पहिले सगळ्यांना भेटू, 9ची जाऊन एकत्र भेटू। न मग आता आम्ही दोघंच जण आलतो इथं पुढं, त्या साईडला बॅक साईडला मंदिर आहे, तिकडे त्या साईडला मंदिर आहे। तर आपण जिथं थांबलेलो त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, इथं पॉज करून बघू शकता। ठीक आहे, आम्हाला पाणी वगैरे दिलं तर त्याने सकाळी अंगोलीला,
हे ओनर आहेत. धन्यवाद काका तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. रात्री आम्ही 3 वाजता आलो तरी आम्हाला त्याने रूम अवेलेबल करून दिला. धन्यवाद. चला तर मित्रांनो आपण रूमवरून चेकआउट केलेलं आहे. बाकी मामाचं आता पुढं थांबल्यान. चला भाऊ पुढं थांबल्यान आता पहिले खाऊ काहीतरी भूक लागली कारण की रात्री पण जेवलो नाही आपण. थोडंफार जेवलो असा विषय बघू झाला ना त्यावेळी थांबल्यान बघायला लागेल पुढं जाऊन. आपलं मामूस विसा हॉटेलला थांबल्यान इथं. विसा हॉटेलला जाऊ मस्तपैकी. काय बोलताय पब्लिक कसं काय झालं का सर्वांचं दर्शन. विकी मामा जय महाकाल जय महाकाल. तर आपल्या मंडळींनी नाश्ता करायला घेतले जोर घेतले नसती बघा नुसतं खाताना एकदा विचारत पण नाही खायचं आहे का नाही कसं काय एक घास खा म्हणून. काय मामा विकी मामा तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. चंदन मामा नाही नाही काय 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 ना आमचं मागवले नाही येते. तर आपण नाश्ता करून निघले आता आणि मामाचा लुक बघ असा आहे कडक मस्त एकदम धोकादायक विषय सांग चिकन. हा आपले स्पॉन्सर कोण आहे सांग कसा बघू. चंदन दादा चंदन दलवी. आणि आपल्या मामाने आपल्याला गमचे दिलेला आहे का म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगितलेला लास्ट व्हिडिओमध्ये ते मामाने गमचे दिलेलाच असा विषय आहे. बाकी ना आता गुप्त विमाशंकरला जायचं आपल्याला आणि ऊन जाम आहे ऊन बेकार एकदम गरम होतं जाम फुल. अजून ट्रेक चालू पण नाही आला आमचा तर आमचे घाम फुटला मला. मागच्या साईडला मंदिर दिसतं तुम्हाला आणि त्याच्या मागच्या साईडला गुप्त विमाशंकर साक्षी विनायक मंदिर आणि कोथरूड विहार वगैरे ते सर्व आहे. दरवर्षी जातो आपण पण गेल्या वर्षी ब्लॉग नव्हता बनवला तिकडचा बनवलेला पण डीपमध्ये नव्हता डिटेलमध्ये नव्हता बनवला. आता पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो तुम्हाला कसं काय जायचं आहे आणि कसं नाही ते. बघू शकता जागे जागा तुम्हाला अशा निशाणे भेटतीलच कारण की जो रस्ता आहे ना जाम म्हणजे विसरतो माणूस कारण की जंगलांचा रस्ता आहे पूर्ण असा इथे. त्याला पुढे दाखवतो अजून पुढे तुम्हाला. थोडं पुढे येतच तुम्हाला एक राईट टर्न दिसतंय. इथे एक झरा आहे छोटा आणि एक लेफ्ट साईडनं असं डिवाईड केलेला रस्ता आहे. या रस्त्याने जा कारण की हा रस्ता आहे ना खूप फिरून आहे असा आणि हा सरळ तुम्हाला त्या साईडनं भेटेल. म्हणजे इथून एक रिव्हर क्रॉसिंग लागेल पुढं ते रिव्हरच्या इथून तुम्हाला पोहोचायचं आहे कारण की या रस्त्यातून छोटा रस्ता आहे एकदम. हा दगड जास्त त्या साईडला म्हणून या साईडनं जा. आपण आपली पोरं येतात त्यांच्याकडे थांबल्या. तर डिवायडर आहे एक या साईडला काहीच नाही. या साईडला ना आपल्याला राईट मारायचं आहे. इथे एक बोर्ड पण होता बघा बोर्ड तुटलं आहे पूर्ण तरी पण ते लक्षात ठेवा झाड पडलेलं आहे. इथून राईट मारायचं आपल्याला. तर इथून आलो 5 मिनटावर असं फक्त जास्त लांब नाही. आणि आम्ही दोघंच चाललो पटापट जाऊन तिथे जर असं व्हिडिओ काढू बसू मस्त दर्शन वगैरे करून घेऊ. भेटू तिथे दाखवतो तुम्हाला गुप्त विमाशंकर. तर आपला गुप्त विमाशंकरचं दर्शन झालेलं आहे. आता जरा वरती जाऊन फोटो काढू
आणि 2-3 जणांना बोलू की तिथे पाण्याचे ते त्या साईडला पाण्यामध्ये जरा नका राहू, कारण की तोच पाणी खाली तिकडे पडतोय. म्हणून त्यांना बोलत जरा की ते पाण्यातून नका, त्या साईडला थांबा. तर बोलू त्यांना, बघू चला. तर आमचं फोटो वगैरे सगळं काढून झालेलं आहे, दर्शन पण झालं, तुम्ही बघितलं असेल. आता परतीचा प्रवास करू. पण आपली मामासा काही आली नाही असा विषय आला. काही नाही, चला आपणच जाऊ आता. त्यांना म्हणजे सांगितलं फोन करून की येऊ नका तुम्ही, कारण की गर्दी जाम आहे. येऊन काय नाही, दर्शन दरवर्षी झालेलंच आहे. मला यावर्षी स्पेशली यायचा होता, कारण की ब्लॉगमध्ये पण आपल्याला दाखवायचा होता आणि दर्शन पण जरा करायचा होता. आपण परत दर्शन रांगेकडे आल्या, कारण की आपल्याला आणि मामाला प्रसाद घ्यायचा होता. प्रसाद थोडा घेतले, कारण की आता आम्हाला लेट झालं. 2-2 पॅकेट घेतले, मामा 3 पॅकेट घेतले. चला आता ते आपले बंधू कुठे आहेत त्यांना भेटू आपण लवकरात लवकर. हो, गलावाला करतं ग. आता कुठं लाईन कमी झाले, म्हणजे जी उतरणारी लाईन आहे ती आता कुठं कमी झाली, पण दर्शन रांग अजून भरलेलीच आहे. बस बस झाला. आपण जमा केलेला कचरा होता तो सगळा तिकडं, कचरेवाला आहे, कचरा सगळा आणि एकदा का फेकून येऊ. त्या साईडला एक डस्टबिन आहे, त्या डस्टबिनला टाकू. कसं आहे, आपणच स्वच्छता नाही राखली तर मग बाहेरची काय राखतील, असं आहे ना. ओके, जॉब डन. तर अर्ध्या तासानंतर सगळी परत भेटल्या आणि आता डिसिजन घेतले जेवल्याशिवाय ते निघत नाही. तिथं आपण सकाळी नाश्ता केला, परत तिथंच जेवायला जायचं आहे. चला आता काय जेवायला बसू, भाऊ काय मागवतात, ज्या मागवतात त्या खाऊ आणि पटापट निघू. आता वाटल्या 4:45 झाल्या, म्हणजे 5:30 पर्यंत निघायचा विषय नाही काही तसा. आला यो यश कोल्ड ड्रिंक्स आहे ना, इथं जेवायला बसलेलो आपण. चला जाऊ. तर जिथं सकाळी पण नाश्ता केलेला, परत तिथं जेवायला आलेलो आहे. विषय हार्ड, आमची विक्की मामाची फरमाईश. चला परत जेवायला बसू लागली. मामा लवकर लवकर ऑर्डर द्या, फटाफट द्या. तर हा आहे आपला पहिला आणि शेवटचा स्टॉप, म्हणजे जेवण करू आपण फटाफट. अजून निघलोच नाही, म्हणजे कोकण काढायलाच आहे. फटाक से जेवणे का, फटाक से निकलने का. क्या मामा मेन्यू बघा काय काय आमच्याकडे. मिरची भजी, चटणी, भाजी, भाकरी कालच्या आमच्या, असं लागलाय ते बघ. अजून शेवभाजी. शेवटचं जेवण आहे, याच्यानंतर डायरेक्ट खाली थोडी तुम्हाला रात्री दिसला नसेल ना, ती शूट दाखवणार आहे. कसं आहे जन्नतचा मागच्या. हा बरोबर. डायरेक्ट भेटू खाली आणि तिथेच ब्लॉग एंड करणार आहे आम्ही. तर आता थोडं आम्ही जेवतो, तुम्ही पण जरा जेवा, नंतर बघू. जेवता जेवता ब्लॉग बघा आमचा काय. तर सांगितल्याप्रमाणे आपण 5:30 वाजता परफेक्ट ट्रेक डाऊन करायला घेतलेला आहे. बघू शकता यो मॅप आहे या साईडला. आणि बघू चला आता कसं काय. आम्ही 3 तासाचं टायमिंग तर लावले, म्हणजे 8:30 पर्यंत पोहोचू असा अंदाज लावले. आता जेवून देऊन सगळं निघले आम्ही. डायरेक्ट आता ट्रेक डाऊन खालीच भेटायचा, म्हणजे असा विषय. फक्त एकदा चाय प्यायला थांबू, बाकी कुठंच थांबायचं नाही. चला बघू कुठपर्यंत पोहोचता आम्ही नॉनस्टॉप. सुरुवातीचा पॅच फक्त थोडा स्लिप आहे, बाकी पुढे नंतर एवढा काही डिफिकल्ट नाही का मामा. हां मामाने बघू शकता मका कसा उजाला घेतले. तर मित्रांनो, हेच ते नजारे जे आपण काल मिस केले होते दाखवायला घेतल्या. स्पेशली फक्त त्यासाठी ब्लॉग बनवायला घेतले मी, नाही तर कालच्या ब्लॉग मध्ये सर्व टाकणार होतो. दर्शन पण कालच्याच ब्लॉग मध्ये टाकणार होतो, फक्त स्पेशल याच्यासाठी बनवले कारण की ब्लॉग मोठा आला होता खूपच. आपल्याला त्या राईटला बघा
गेल्या वर्षीचा आमचा फेमस धबधबा, ज्याच्यामुळे आम्ही भिजलो होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये पाणीच नाही काय बोलायला, जाऊ द्या चला. बघा तरी पण थोडासा सपोर्ट देतोय पाणी तो. तर रात्री आपण जो पॅच तालुक्यामध्ये केला होता तुम्हाला दाखवला होता बघा, माझी सगळी पुढे होती तो पॅच आहे. पाऊस नाही जेवण कसा पाहिजे आता इथं आहे ना, तुम्हाला दाखवतो बघा कुठं जायचं आपल्याला. तर डोंगर दिसतं का, तेव्हा प्रबलगड आहे आणि इथून हे बघा त्या साईडने आपल्याला पूर्ण क्रॉस करायचा आहे, तसा त्याच्या खाली उतरायचं आहे तिकडं. असं लागलं आहे अजून. कुठं आहे बघा, अजून आपण इथं आहे, अजून तिकडं जायचं आहे. चला. तर जो सरळवाला डोंगर होता जिथं काल आपण थांबलेलो, जुना चेकपोस्ट बघा, इथं जुना चेकपोस्ट होता, काल कालोखान दाखवला नाही, इथं जुना चेकपोस्ट होता, तिथं आपण पोहोचलेलो आहे. म्हणजे आता आपला टेन्शन संपले, आता कालोख झाला तरी काही टेन्शन नाही, फक्त विषय असा आहे का तरी लवकर पोहोचायला लागेल असा विषय. बाकी इथे काल आपण चाय पिलता, ते बघ मामाचा सगळी बसला तिथंच. एक छोटासा एकदम 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ, सटकन निघू आपण. तर आपण ये तिथल्या वर्षाचं दुःख दिसतं ना, तिथलं जसा खाली उतरून आल्या. आणि अनिकेत भाऊ कसं वाटतंय? मस्त एकदम कडक ना, एकदम मस्त. काल रात्रीपर्यंत जरासा दमलेला घडी, पण आज नजारा बघून मजा आली ना. आता येणार ना पुढच्या वर्षी? नक्की चला. तर गाईज उतरलो, पूर्ण ट्रेक केला काल आणि उतरलो पण पाणी काय भेटला नव्हता. पण आता थोडासा इथं 10-15 मिनिटासाठी बसलेलो फक्त इथं, तर पाणी यायला लागला. आलो चला चालू, आता ट्रेक चालू करू. आज पण आम्हाला कालोख झाले उतरायला, आता अजून 1.5 तास इथल्या लागल, म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही कसा पण पोहोचतो. चला खालीच भेटू, आता गणपती मंदिराच्या इथंच भेटू, बाकी काय शूट करायला भेटणार आता नाही, कालोख झाले आज म्हणून. चला भेटू कुठंच. तर मित्रांनो आम्ही इथं बसल्या का माहिती आहे का, सगळी आता पुढे गेल्या ना आपली पोरा, आम्ही मागं थांबल्या, कारण की ते 2-3 जण आहात, म्हणजे आपले कल्याणमधले आहेत, लेडीज पण आहेत, त्यांच्यावर पण आहेत 2 पोरात. ते आम्हाला मगाशी बोललं का आमच्याकडे थांबा, तर आम्हाला वाटलं की मागचे आपले चंदनमामाचं सगळे थांबतील बरं, पण थांबलं नव्हतं, म्हणून आपण त्यांच्याकडे थांबले जरा, त्यांना एकत्रच घेऊन जाऊ. आता दाखवता बघा ते त्यांची जरा हालत खराब झाली, डोकं दुखतात त्यांचं, बघू त्याला त्यांना एकत्रच घेऊन जाऊ. बोलता आहेत मागे पोरं आपलीच बोलतात, या तुम्ही असंच नाही, आम्ही 20 मिनिटं अशा थांबल्या बरं, आता येतील बरं, नंतर विचार केला. वहिनीच्या डोक्याला चमक आली. नाही सबस्क्राईब तर नाही बरं, आपल्या इकडचं जात म्हणून बरं थांबलो जरासा बरं. चला लेडीज वगैरे पण आहात, डोप्यांचं डोप काय इश्यू नाही. चला हां चला आलो जाऊ आपण, आता काही नाही दादा आम्ही जाता, कारण की आमची ट्रेन लेट होईल, तुम्हाला सांगितलं कसा काय विषय. बाकी ब्लॉग बघा आपला नक्की आहे काय? हो नक्की बघू. आणि आम्हाला उतरण्यासाठी मदत केल्याबद्दल काय महादेवानी पाठवलेला आम्हाला, तेच झालं समजा. आपण आपल्या महाराजांनी आपल्याला शिकवून दिलेले आहे की कोणी गरजूला मदत करायची. चला जय शिवराय, हर हर महादेव. चला जय शिवराय. आम्हाला लेट झाले म्हणून आता 2-3 शॉर्टकट मारा लागतील, पण तुम्ही असा रिस्क घेऊ नका, जर सेफ्टी वगैरे असेल तर मारा बिंदास, बाकी काही नाही. आता आम्हाला नाही नर्सर इथल्याने सरळ आहे, नाही नरते चल तेवढा नाही. विषय असा आहे, गाडीवाला खाली आले, आलो ना भावा. चला पोहोचलो आपण, आता विषय नाही. विषय असा आहे, आपल्याला 10:57 ची लास्ट गाडी आहे आणि टाइम बघा काय झाले
9:53 झालं ना. आता इथून नेरळला जायला कमीत कमी आम्हाला पाऊण तास लागेलच कसा पण. हो विषय बघ कसा आहे खाली या झापूक झुपूक गाडी स्लिप झाली नाही पाहिजे. काही नाही आता डायरेक्ट खालीच भेटू इकोमध्येच भेटू. काहीच बोलायचं नाही. व्हिडिओ सगळा बंद करायचा आहे. डायरेक्ट तिकडंच जायचा विषय असा आहे. चला भेटू पुरं. तर मित्रांनो आपण पार्किंगपर्यंत पोहोचल्या आणि बाकी काही नाही. जरी ज्या आता एवढंच बोलायची इच्छा आहे जरी आपलं दर्शन नाही आला तरी पण येताना जी तुम्ही बघितली आपल्याकडून सेवा झाली त्याच्यातच आपला म्हणजे असं वाटतं की प्रसाद भेटला किंवा आशीर्वाद भेटला बाबाचा. बस बाकी काही नाही. आता गाडीपर्यंत पहिले पोहोचत आहे आणि जसं यावर्षी आमची वारी गेली महादेवा तुम्ही तशीच पुढच्या वर्षी पण आमची कंटिन्यू वारी होऊन दे आणि वारी कधी थांबूच नाही पाहिजे असा विषय आहे. बस बोला ओम नमः पार्वती पते हर हर. चला जय बोले. आपण गाडी जवळ भेटू एकदा आणि मग तिथं ब्लॉग एंड करू आपला. तर मित्रांनो 10:43 झालं आणि नेरळवरून आपल्याला 10:57ची गाडी आहे आणि आता मुंबई इंडिकेटरला चेक केलं म्हणजे एम इंडिकेटरला तर ती गाडी 15 मिनटं लेट दाखवतं म्हणजे 11:16 दाखवतं. त्याला बघू पोचता का नाही आपण त्या. बाकी मामाने तर फुल एफर्ट्स लावायला घेतल्या 80-60 चालू आहे कंटिन्यू. त्याला तुम्हाला दाखवतो पोचता का नाही स्टेशनवर. धन्यवाद तुम्ही लवकर पोचाला आम्हाला. आम्हाला ट्रेन भेटेल आता विषय नाही. आम्ही लवकर पोहोचू घरी. चला तर मित्रांनो 10:57ची ट्रेन होती आणि आता टाईम झाले 11:15 असा टाईम झालेला आहे. आम्ही एवढी घाई करून आलो ना म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की ट्रेन भेटेल कारण की आम्ही तिथून निघलेलो काहीतरी 10:30ला निघलेलो 10:30 वाजता निघलेलो तिथल्या. पण अर्ध्या तासाने मामाने पोचवलं आम्हाला. अजून ट्रेन आली नाही काही. आता काहीतरी कर्म चांगलं गेलं किंवा महादेवाचे बाग होते म्हणून आम्हाला ट्रेन भेटले. आता बघू ट्रेन आली ना ट्रेनमध्ये बसू आणि ब्लॉग आपण पुढे एंड करू. काय बोलतो मामा कसा प्रवास होता आपला हो किंवा मा कसा प्रवास होता काय क्लिअर. हा करतो तो मेडिट. तर गाईज आपली ट्रेन आलेली आहे आणि आनंद होतोय खूप. ट्रेन मिस झाली आपली. नाद आहे का. चला वातरण वातरण दातरण दातरण वातरण दातरण आली रे गाडी आली. नाचा चला पुढे चला नाचा रे धांगडांग ताकडांग धांगडांग ताकडांग. चलो गुड बाय. फायनली आम्ही गाडीत बसतो आता. आपण डायरेक्ट भेटूया गणपती बाप्पा अरे अरे. चला एवढा बोलून आपण ब्लॉग एंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.